1 मार्च 1996 रोजी शुक्रवार असेल तर 1995 वर्षाचा शेवट कोणत्या वाराने झाला असेल? आता इथं पहा, 1 मार्च 1996 रोजी कोणता वार? शुक्रवार. त्यानंतर 1995 वर्षाचा शेवट म्हणजे काय? 31 डिसेंबर. 31 डिसेंबर 1995 याला काय म्हणायचं? शेवटचा 1995चा शेवटचा दिवस या तारखेला 31 डिसेंबरला. तर मग आता इथं काय करायचं? आपल्याला वार काढायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? 31 डिसेंबर पासून आपल्याला 96 कडे जायचं वर, आणि मागचं काढायचं असेल तर अधिकसाठी वजासाठी अधिक करावे. समजलं? कमी असेल तर जास्त म्हणजे अधिक करायचं, आणि जास्त असेल तर कमी म्हणजे वजा करायचंय. आता बघा कसं. आता इथं आपल्याला 31 डिसेंबर आहे. ते 31 डिसेंबरचे किती दिवस मिळतील? ते 31 मधून 31 गेले किती राहिले? 0 दिवस मिळेल या ठिकाणी. त्याच्यानंतर जानेवारी किती? 31, आणि 31 म्हणजे किती? 3 दिवस. त्याच्यानंतर फेब्रुवारी. आता 96 फेब्रुवारी महिना किती तारखेचा असतो? म्हणजे लीप वर्ष, याला 4 ने भाग जातोय तर म्हणजे 29, आणि 29 म्हणजेच काय? 1. आणि त्याच्यानंतर मार्च महिन्याचा 1 दिवस. हे ध्यानात घेणं महत्वाचं आहे. इतकं आपल्याला समजलं. तर आता मोजा या ठिकाणी दिवस. 3 आणि 1 4, आणि 4 आणि 1 5. मग आता 7व्या दिवशी तोच वार. किती कमी पडतात? 7 साठी 2 कमी पडतात म्हणजे -2. तर आता इथं -2 आहे. पण आपल्याला काय करायचं? 96 पुढचे न काढता आपल्याला 95 कडचे म्हणजे मागचे काढायचे. मागचे किंवा पूर्वीचे काढायचे असेल किंवा जन्मतारीख काढायची असेल तर काय करायचं? अधिक साठी वजासाठी अधिक. आता इथं काय? -2 आहे, तर इथं काय करायचं? +2. मग सांगा, शुक्रवार आणि 1 शनिवार, आणि शुक्रवार आणि 2 काय? रविवार. तर याचं उत्तर काय येईल? रविवार.